नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव सुभाष पाटील. बरं, कुठं राहिले सध्या? मी सध्या राहायला कल्याणला आहे. कल्याणला. अच्छा. आणि मूळ गाव कुठलं तुमचं? मूळगाव माझं धुळे. धुळे. आणि कल्याणला कधीपासून राहता तुम्ही? कल्याणला जवळजवळ आता मला 15 ते 20 वर्ष झाली. बरं. काय काय कसे कसे अनुभव घडले आणि ह्याची सुरुवात कशी झाली? मी या अगोदर कल्याणला येण्या अगोदर औरंगाबाद संभाजीनगर राहतो. तर नेहमीप्रमाणे मी स्टाईल याचा कॉन्ट्रॅक्ट घ्यायचो. स्टाईल फरशी बसवायचा. ते MIDCमध्ये मी काम घेतलेलं. तर ते कामावर नेहमीप्रमाणे सकाळी निघलो. चहा वगैरे घेतला, चहा घेतला, नंतर मग डबा वगैरे घेतला, आंघोळ केली, चहा वगैरे घेऊन लगेच डबा बनवला. नेहमीप्रमाणे 8 सव्वा 8च्या दरम्यान मी निघलो. आणि त्या दिवशी मी बसने न जाता ऑटोन जाणार होतो, कारण MIDC एरियात काम होतं. लांबच्या असल्यामुळे मी निघाल्यानंतर पायी जात जात एका चौकात आलो. आमच्या इथे एक त्रिमूर्ती म्हणून चौक आहे, त्या चौकात आलो. त्या चौकात थांबल्यानंतर रिक्षाच्या वेटिंगसाठी थांबला असता. कस्टमरसाठी? नाही, मी जाणार होतो कामाला, म्हणजे जॉबसाठी जात होतो. अच्छा. कामावर वर्कर लावायसाठी. निघाल्यानंतर मग तिथं थांबल्यानंतर ॲम्ब्युलन्स आली. मी साईडला झालो, थोडा साईडला उभ्या राहिल्यानंतर त्या ॲम्ब्युलन्स गेल्यानंतर आपण आता नेहमीप्रमाणे आपण ॲम्ब्युलन्स गेली तर आपण असं करतोच, पाया पडतोच. तर नंतर थोड्या वेळानंतर मला असं लक्षात आलं की म्हणजे काहीतरी झाल्यासारखं वाटलं मला, की काहीतरी कोणतरी माझ्या कानात येऊन काहीतरी आवाज आल्यावाने झालं. मग मी तिथं त्याच्यानंतर मला काही कळालंच नाही. मी तिथून कुठे गेलो, काय गेलो, ते सगळं मला काही लक्षातच नाही. नंतर मग आमच्या घरच्यांनी 4 ते 5 दिवस मी कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो कोणाच्या. बापरे. 4-5 दिवसानंतर आमच्या घरच्यांनी मग मला त्याच्या पुढे सांगितलं की 5 दिवसानंतर मी जेव्हा म्हणजे 5 ते 6 दिवस झाले असेल, 6व्या दिवशी मी जेव्हा थोडंसं शुद्धीवर आलो. शुद्धीवर आल्यानंतर मग आमचे घरचे जे होते, आमचे घरच्या बाईने मला सांगितलं की तुम्ही 5 दिवस कुठे फिरले, काय फिरले. मग माझा एक मित्र होता, त्या मित्राने यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मला घरपर्यंत पोहोचवलं. मग मित्राने आणि आमच्या घरच्यांनी सांगितलं की तुम्ही 5 दिवस तुमचे कपडे कुठं, तुमचे अवतार काय, तुमच्या चपला कुठं हे झालेलं, कुठं होते तुम्ही. म्हणजे तुमच्या मित्रांनी तुम्हाला कुठं बघितलं होतं? नाही, माझ्या मित्राने मला जिथं मी जिथून मी बससाठी निघालेलो होतो रिक्षा स्टॉपवर, तर तिथून कमीत कमी 2 किलोमीटरवर मी त्या मित्राच्या ATMवर तो वॉचमन होता. तर त्याने मला ओळखलेलं. तेव्हा तो मला तर वाटतं 4था का 5वा दिवस होता. आणि त्याच्यानंतर त्याने मला दुसऱ्या दिवशी परत बघितलं रात्री 12, 12:30, 1ला, की एवढं रात्री कुठं फिरताय, डबा हातामध्ये, मोबाईल खिशामध्ये वाचतोय. म्हणून तर तो मला ओळखत होता, पण मी सगळं विसरलेलो. मग त्याने यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. मोबाईलचे नंबर बघून पहिले मुलीशी कॉन्टॅक्ट केला. मुलीने सांगितलं की मग पप्पा आहे माझे. मग त्यांनी घरी कॉन्टॅक्ट केला. घरी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मग घरची आमची मंडळी, मुलगा हे आम्हाला घ्यायला आले. तिथं घ्यायला आले. मग तो मित्राने सांगितलं की मी 2 दिवसापासून बघतोय ते फक्त फिरताय बा. मी त्यांना चहा पण पाजला, नाश्ता खाऊ घातला आणि कामानिमित्त गेले असतील, पण त्यांनी मला नेहमीप्रमाणे काही जास्त बोलले नाही माझ्याशी. दुसऱ्या दिवशी परत मला रात्री दिसले. म्हणून मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला की फोन वाचतोय आणि यांचा अवतार एवढा खराब कसा झाला. त्यामुळे त्यांनी कॉन्टॅक्ट केला. मग पुढची जी मधली जी घटना घडलेली त्या आमच्या घरच्यांनी मला असं डिटेलमध्ये सांगितली की बा तुम्ही 4-5 दिवस झाले, तुमचे चपला कुठं, अवतार कुठं. पण मला एवढंच आठवत होतं की मी घरून 8 वाजता निघलेलो, 8:15 ते 8:30च्या दरम्यान मी त्या चौकात पोहोचलो. आणि त्याच्यानंतर काय झालं ते मला नंतर लक्षात नाही आलं. नंतर मग 5-6 दिवसानंतर यांनी मला त्या मित्राने काही गोष्टी सांगितल्या, काही आमच्या घरच्यांनी काही गोष्टी सांगितल्या, पण ते माझ्या डोक्याच्या बाहेर होतं. मग त्याच्यानंतर मग आम्ही 4-5 दिवसानंतर आमच्या घरचे त्या वैतागामुळे आणि त्या टेन्शनमुळे तिची तब्येत बिघडली. मग मी मोटरसायकल काढली आणि हिला बोललो की मी फ्रूट वगैरे घेऊन होतो आमच्या घरच्यांना. जे तू कोणाला? तुमच्या वाईफसाठी. तिची तब्येत बिघडली ना की माझ्या टेन्शनमुळे. 4-5 दिवसानंतर मग मी तिथं गेलो. बरं झाल्यानंतरची गोष्ट, फ्रूट घ्यायला गेलो तर परत त्याच चौकात, कारण तो चौकच आहे, तिथं फ्रूट वगैरे सगळं मिळतं. मी त्या चौकात गेल्यानंतर मग तो फ्रूटवाला ओळखीचा होता, त्याच्याकडे गेलो. त्याला बोललो अर्धा किलो सफरचंद, काही अर्धा किलो अंगूर वगैरे घेतले. तर मग किती झाले? तर बोलतो 120. तर म्हणणे ठीक आहे, 120 रुपये झाले. मग त्याला 200 रुपये दिले. मी दिल्यानंतर मग मी गाडीजवळ आलो पिशव्या टांगायला. तिथून गाडीजवळ ज्या लोकेशनला माझ्याबरोबर ती घटना घडलेली तिथून ते फक्त समोरच होतं अंतर, त्याच चौकामध्ये. मग मी गाडीला पिशव्या टांगल्या. तेवढ्यात एक झाले मला भास झाला की कोणतरी मला हात धरते. मग समोर मला एक व्यक्ती दिसते,
फक्त मला दिसते ती, बाकी आजूबाजूला कोणाला नाही. कशी होती, कोण होती ती व्यक्ती दिसायला? ती जी व्यक्ती ती म्हणजे जवान मुलगा होता तो, जवळजवळ त्याचं साधारण 20-25 वर्ष वय असेल. पण मी असं ते क्रॅश जर बनवलं तर मी ते कॅश बनवू शकतो. तर तो मला दिसतोय गळ्यामध्ये असा रुमाल, म्हणजे आपलं एखादी गावरान माणूस असतो ना खेड्यातला, त्याप्रमाणे असं गळ्यात रुमाल टाकलेला, वरती चौकटी शर्ट घातलेला, पॅन्ट घातलेली, मला क्लिअर दिसतोय. मी त्याशी बोलतोय. तो बोलतो, काय मामा तुम्ही मला भेटलेच नाही, त्याविषयी तुम्ही मला सोडून चालल्या गेले राव, असं तसं बोलायला लागला. बोलल्यानंतर मी बोललो, यार तू मला भेटला, मला काही आठवत नाही. तो बोलतो, नाही का आपण इथूनच त्याविषयी इथं चहा प्यायला गेलो होतो, त्यानंतर तुम्ही मला सोडून गेले तर आलेच नाही, असं तसं बोलायला लागला. बोलल्यानंतर मग मी बोललो, यार मी तर तुला ओळखत नाही. मग त्या फ्रूटवाल्याचं लक्ष गेलं माझ्याकडे की ती बोलता कोणाशी. मग ते उरलेले पैसे द्यायसाठी तो माझ्याकडे वापस आला. मला बोलतो, नाना तब्येत बरी आहे ना, का परत तब्येत बिघडली? बोललो, नाही यार. म्हटलं, का बरं रे, का असं यावर विचारतो? तर म्हणे, तुम्ही कोणाशी बोलताय? म्हटलं, हा काय तुला दिसत नाही का? तर बोललो, कोण? म्हणतो, हा काय समोर एवढा माणूस बोलत नाही का माझ्याशी? मी मला विचारतोय. म्हटलं, तू 2-3 दिवस झाले, तू जसं मला बोलला की तुम्ही 2-3 दिवस झाले मला दिसले, तुम्ही चहा पिलो होतो आपण, तसं हा पण बोलतोय. बोललो की चहा प्यायला आपण गेलो होतो आणि तुम्ही मला सोडून चालले गेले. कुठं आहे? म्हटलं, हा काय समोर. तर तो बोलला, तुम्ही तुमची तब्येत खरंच बिघडली म्हणे, तुम्ही निघा. येडावले काय म्हणे, कोणी आहेच नाही समोर. आणि मला ते क्लिअर दिसत होतं. आणि असं नाही की रात्रीची वेळ का काय नाही, 7-7:30चा टाईम होता संध्याकाळी, जास्त उशीर पण झालेला नव्हता. आणि ज्या दिवशी माझ्याबरोबर ती घटना घडली तो पण काय रात्रीचा टाईम नव्हता, सकाळी 8:30-9:15चा टाईम होता. म्हणजे असं काही नाही की रात्रीच्याच वेळेस घडलं आहे, अशा काही घटना नाही. त्याच्यानंतर मग मला डोक्यात आलं की याला हे जे घरचे सांगत होते किंवा आपला मित्र ज्या गोष्टी सांगत होता की तुम्ही 4-5 दिवस गायब होते आणि तुम्ही असं केलं, तुमची चपला अशा खराब झाल्या, तुम्ही कपडे मळलेले, तुम्ही काहीतरी झालं होतं, तुम्हाला आठवत नाही आता, ह्या ज्या गोष्टी सांगितलं त्याच्यातलाच हा काहीतरी प्रकार असेल असं माझ्या डोक्यात आलं. आणि मी लगेच तिथून गाडी काढली आणि निघलो घरी. घरी आल्यानंतर घरच्यांना सांगितलं की असं ना असं. तर ते बोलले की मग हा म्हणे तिथं जायचंच नाही आता. मग मी ते टाळलं. मग मी आमच्या घरच्यांना बोललो की आता आपल्याला आहे ना काहीतरी करावं लागेल. तर मग मला पहिल्यापासून कसं आहे सर, मी काही लोकांचे असे काही प्रॉब्लेम असले, निगेटिव्ह असे काही असले तर माझ्याकडे बरेच लोक असे येतात आणि मी ती मोफत सेवा आहे माझ्याकडनं. बरेच लोक माझ्याकडे येतात तर मी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आणि आज वेळ अशी आली होती की तो प्रसंग माझ्यावर स्वतःवर घडलेला. त्यामुळे मग मी विचार केला की म्हटलं आता नाही, आपल्याला याच्यातून काढायचं. म्हटलं आपण लोकांकडे जायचं तर मग लोक आपल्याला मूर्खात काढतील की तुमच्याकडे आम्ही येतो आणि तुम्ही आम्हाला आता सांगताय. तर मग घरच्यांना म्हटलं आता आपण एक काम करू, आपण ओंकारेश्वरला जाऊ, मध्य प्रदेशमध्ये इंदोरच्या पुढं ओंकारेश्वर उज्जैनला जाऊन येऊ आणि तिथूनच काहीतरी आता याच्यातून उलगाड्या निघेल, आपण एक वेळा त्यांना हे करू बा. तर मग आम्ही ते ठरवलं की जायचं आता 2 दिवसानंतर. मग आम्ही सोमवार बघून जाऊ असं हिशोबाने निघलो. रविवारी रात्रीचं तिकीट बुक केलेलं आम्ही लक्झरीचं तिकीट काढून आणलेले. रात्री आम्हाला 12:30 पाऊणला गाडी होती इंदोर. तर इंदोर गाडीने निघणार, तिकीट काढून आणले. तिकीट काढून आणल्यानंतर मग संध्याकाळी घरी आलो, तयारी केली, हिला सांगितलं की आपल्याला जायचं असं तसं. नंतर मग आम्ही त्या चौकात जाणं किंवा त्या एरियात जाणं टाळलं 2 दिवस. मग या आम्ही ठरवल्याप्रमाणे कपडे वगैरे सगळं काही बंदोबस्त केला जायचा. तिकीटं काढलेलेच होती. निघलो त्या दिवशी संध्याकाळी. मग त्या गाडीवाल्याचा आम्हाला ट्रॅव्हलवाल्याचा फोन आलेला की सर तुमची गाडी 12:40ला इथून आहे. तर मग आम्ही 12:10 ते 12:15च्या दरम्यान आम्ही घरून निघलो. आणि तिथून काही 10 मिनटाच्या अंतरावर ते ट्रॅव्हलचं स्टँड होतं. निघलो आम्ही, बॅगा वगैरे घेतल्या, रस्त्यावर आलो. रस्त्यावर आल्यानंतर बघितलं तर रात्रीच्या वेळेस रिक्षाजवळ तुरळकच असतात, एवढ्या रहदारी नव्हती त्या रोडाला. तर एक रिक्षा गेली, त्याने तो बोलला नाही 2 सीटं नाही बसणार. परत दुसरी एक आली, ती पण गेली. तिसरी रिक्षा आली. आल्यानंतर बोललो त्या ट्रॅव्हलला ऑफिसला जायचं आहे बायपासला. तर बोला हा चालेल बसा. मग आमच्या घरची मिसेस आणि मी, आम्ही 2च जण आणि मुलं घरी होती. मग आम्ही ते बॅगा ठेवल्यात रिक्षामध्ये आणि बसलो. बसल्यानंतर त्याने सांगितलं की म्हटलं किती घेणार दादा? तर बोलले 50-50 रुपये देऊ, डायरेक्ट तुम्हाला स्टँडला सोड. म्हटलं ठीक आहे चालेल. बसल्यानंतर आम्ही निघलो तिथून. आणि तिथून काही अंतरावर ज्या ठिकाणी माझ्याशी ती घटना घडलेली होती माझ्याबरोबर, त्याच चौकामध्ये त्याने त्याच हॉस्पिटलजवळ मला नेऊन सोडलं. आणि मला बोलतो की मी डबा देऊन होतो, तो पण 2च मिनटं थांबा, मला माझ्या सिस्टरचा डबा द्यायला जायचं. असं काहीतरी कारण सांगून तो गेला. तर तो आलाच नाही वापस.
आमचा वेळ झाला, आम्हाला परत फोन आला ट्रॅव्हलरचा की सर तुम्ही किती वेळात येत आहे, गाडीचा वेळ झाली. मग आम्ही विचार केला की म्हटलं वेळ तर हा गेला कुठं. मीला बोललो की म्हटलं चला आपण दुसऱ्या रिक्षात जाऊ. ये म्हणले नाही नाही आता परत इथून बॅगा काढा तिकडे ठेवा आणि परत ही बी जायची, एक तर गाड्या पहिलेच भेटत नाही या रोडाला रिक्षा. तर म्हटलं मग आता काय करायचं. तर म्हणजे थांबा 2 मिनटं वाट बघू. मग तेवढ्याच वेळेमध्ये आता ज्या पहिले ज्या घटना घडलेल्या माझ्याबरोबर ते मला जे आजूबाजूचे लोक होते बरेचसे लोक ओळखायचे. तर तिथून समोरून एक अंडा आमलेटची गाडी होती. तिथं एक लेडीज आणि जेंट्स असे ते चालवायचे, 2 नवरा बायको चालवायचे. तर त्यांनी बघितलं की ह्या रिक्षामध्ये अंधार होतं, रिक्षात एक बाई आणि माणूस बसलेला आणि एवढ्या रात्री ते वेगळ्या नजरेने आमच्याकडं गाडीवरून आली विचारायला. नंतर मी बाहेर आलो. मला म्हणे का हो. नंतर मग काय करता एवढं रात्रीचं तुम्ही बाया. मग आमच्या घरचे होते, मी होतो. मी बघितलं, म्हटलं काय झालं मावशी. अरे म्हणे पाटील नाना तुम्ही का. म्हटलं हां. तर म्हणे कावर बसली इथं. अहो म्हटलं ट्रॅव्हल जायचं आहे तर रिक्षावाला मध्ये डबा द्यायला गेलेला, त्यामुळे तो बोलला की 2 मिनटात आला, अजून आलाच नाही. तर म्हणे कोणत्या रिक्षात आले तुम्ही. म्हटलं ह्या. अहो म्हणे काय बोलता तुम्ही, उतरा खाली. म्हटलं का. तर मग तुम्ही बाहेर या पहिले. आणि हे कोण आहे. म्हटलं आमच्या घरची बाई. तर म्हणे उतरा खाली. बाहेरून बघितलं ती मग 3 ते 4 महिन्यापासून ती रिक्षा तिथंच उभी होती. बाहेरून पूर्ण जाळं लागलेलं, पूर्ण कचरा वगैरे पडलेला, म्हणजे ती कंडिशनच नव्हती चालेला अशी. ती चालू कंडिशनमध्ये होतीच नाही, धुळकात पडली होती. धुळकात पडलेली. मग मी विचारलं म्हणले आई गाडी कसं काय. तर म्हणे ॲक्सिडेंट गाडी आहे, इथं ॲक्सिडेंट झाला त्या आपण पोलीस लोकांनी इथं जमा करून ठेवलेली. तर इथं जी ती 4 महिने झाले आम्ही बघतोय म्हणे की ही गाडी अशीच पडलेली आणि तुम्ही म्हणता आम्ही या गाडीत बसून आलो. मग मला परत करंट लागलं की त्याच्या असं कसं का होऊ शकतं, हे शक्य नाही. तर मग तेवढ्यात मग परत आम्ही ते बाहेर निघलो आणि तिथून परत जायला निघलो. मग दुसरी रिक्षा गेली, पुढं आलो, पुढं चौकामध्ये परत रिक्षा स्टॉपला आलो. तिथं एक रिक्षा पकडली, त्याला बोललो बाबा जे असेल ते घे पण आम्हाला पहिले तिथं सोड. मग आम्ही तिथं त्र्यंबकेश्वरला गेलो, ओंकारेश्वरला गेलो. ओंकारेश्वरून उज्जैन दोन्ही देवस्थान करून आलो. त्यानंतर थोडंसं हे केल्यानंतर थोडा फरक वाटला, पण तरी मला असं वाटत होतं की बुवा अजून काही ना काही होईल. तेव्हापासून आम्ही ते शहरच म्हणजे ती जागाच बदलून टाकली. मग ते कळलं का एक्झॅक्टली काय होतं, काय एक्झॅक्टली कोण होतं ते कळलं का शेवटपर्यंत. नाही मग ते काय झालं सर, मग तो जो फ्रूटवाला होता ना, फ्रूटवाल्याला आमच्या घरचे आणि आम्ही असं विषय निघाला. एक वेळा मी परत कळल्यानंतरच आम्ही ते गाव सोडलं. तर ते फ्रूटवाल्याशी मी परत कॉन्टॅक्ट केला. तर तो बोलला की म्हणे त्या टायमाला कसं म्हणजे बरेच जुनी गोष्ट आहे, त्या टायमाला अँड्रॉइड मोबाईल नवीनच निघलेली. तर त्यामाला माझ्याकडे सॅमसंग चॅम मोबाईल होता. हो, तो चॅम नवीन स्क्रीन टच निघले होते. हां, स्क्रीन टचचा. तर त्याच्याकडे तो मोबाईल होता. तर तो मला काय बोलला की म्हणे नाना तुम्ही जे बोलताय ना म्हणे की मला एक माणूस दिसला आणि तो असा होता तसा होता असा बोलला तुम्हाला. तर म्हटलं हा यार. तर म्हटलं तू मला एवढा समजतो कारण मला काही कळत नाही का, मी लहान आहे. तर म्हटलं तसं नाही, पण मी तुम्हाला सांगतो तसा होता का तुम्ही सांगा, मग मला वाटेल की तोच आहे असं. म्हटलं तुला कसं काय माहिती. नाही म्हणतो मी. मग त्याने काय केलं, मोबाईलमध्ये काही म्हणजे तो जो ती जी व्यक्ती होती मला त्याने हे केलेलं, त्या व्यक्तीचं आणि त्याचं चांगले संबंध होते पहिले, पण त्याने आत्महत्या केलेली. त्या पोऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. काहीतरी त्यांचं घरगुती मॅटर झालं असेल, ते काही त्या मला डिटेल्स सांगितलं नाही. पण त्याने मला 2-3 फोटो दाखवले आणि मग मी त्याला बोललो की हे बघ बाबा मला एवढं क्लिअर नाही सांगता येणार की हा तोच आहे, पण 100% नाही, पण 99% मी सांगू शकतो म्हटलं हा तोच आहे. कारण कपडे आणि त्याचं ते रुमाल वगैरेची स्टाईल. तर त्याने मला ते 2-3 फोटो दाखवले, त्यामध्ये रुमालची स्टाईल नव्हती, पण 1-2 फोटो दाखवले ते तो तसंच होता. आणि मग त्याला म्हटलं त्याने 3 फोटो मला मुद्दाम दुसरे दाखवले. ते माणसं हयात होते, ते त्यांच्याशी काही संबंध नव्हता. आणि हा जो फोटो होता हा ते नंतर दाखवला मला. तर म्हटलं हा होता का. तर म्हटलं हा. तर म्हणे मग बस. म्हटलं काय रे. तर म्हणे आता तुम्ही काहीच बोलू नका. म्हटलं कसं काय. तर बोललो तो पडेगाव साईडला, औरंगाबाद साईडला पडेगाव आहे, ते पडेगाव साईडला एक मुलगा आहे म्हणे हा. त्यांचं काहीतरी घरगुती मॅटर झालेलं, त्याने फाशी घेऊन आता 15 दिवस झाले आत्महत्या केली. आणि तुमची जी घटना घडलेली ती पण 15-20 दिवस पहिल्यांची जी. तुम्ही त्याला कुठं भेटले ते आता महत्त्वाचं आहे. मग म्हटलं मग तुझ्याकडे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असेल ना यार, आपण पूर्ण तरी माहिती काढू. तर बोलला कॉन्टॅक्ट नंबर त्याच्याशी नाही, पण त्याच्या बापाला म्हणजे त्याच्या बापाचं माझं काही परिचय नाही, पण त्याचा जो लहान भाऊ आहे तो माझ्यावर फ्रूट मार्केटला येतो, तर मी त्याला विचारतो म्हणे. त्याला मग त्याने फोन केलेला माझ्यासमोरच की म्हणे का रे छोट्या, म्हणे तुझ्या भावाचं आत्महत्या केली होती काय, तर सिव्हिलला टाकलं होतं का.
घाटीमध्ये. तर म्हण नाही नाही घाटी नाही बाबा, आम्ही प्रायव्हेटमध्ये नेलो होतो समोर हॉस्पिटलमध्ये. म्हणजे कुठल्या? तर मग त्रिमूर्ती चौकात. मग ते डोक्यात आलं की हा तोच, त्याच चौकात झालं होतं कारण त्याच चौकात झालेला आणि तोच मुलगा आणि सेम तसंच. मग त्याच्यानंतर आमचे एक नातेवाईक होते, त्यांना पण तिथंच टाकलेलं दवाखान्यात. आता आमच्या घरचे बोलायला लागले की म्हणे अनिलचा तो पाहुणा आहे, त्याला ते दवाखान्यात टाकले, तुम्ही जाऊ नका. म्हटलं का बरं? म्हणजे त्याच दवाखान्यात आणि त्याच चौकात. तर म्हटलं मी नाही जाणार, पण तरी माहिती तर व्हायला पाहिजे ना आपल्याला, कारण ते नातेवाईक किती गेले, जावं तर लागेलच. मग मी माझा लहान मुलगा त्याला बोललो की मी काही जात नाही, तू जाऊन ये. तरी म्हणजे ओंकारेश्वर जाण्याच्या अगोदरची गोष्ट ही. पण तरी मग मुलं त्यांना न ऐकता म्हटलं नात्यामधले, आता नाते तर काही सोडता येणार नाही, तरी मी यांना हे करून जायचा प्रयत्न करत होतो. पण नंतर माझ्या लक्षात आलं की हे परत काही ना काही होईलच. आणि एक वेळा नाही, 2 वेळा, 3 वेळा झाला असं. त्यामुळे मी नंतर तो नांदच सोडा. ओंकारेश्वर आणि उज्जैनला जाऊन आल्यानंतर आम्ही नंतर मग रिस्क घेतली नाही. म्हटलं जाऊ दे आता, इथं राहणारच नको. बरं, मग त्याच्यानंतर तुम्हाला काय त्रास नाही झाला त्या गोष्टीचा? नाही, त्याच्यानंतर त्रास वगैरे झाला, पण एवढा नाही. पण ज्यावेळेस आम्ही घरी आलो, घरी आल्यानंतर मग आमच्या घरचे सांगायचे की मी समजा आत्महत्या करायचा प्रयत्न करायचो, फाशीच घ्यायचो. ते 4-5 दिवसामध्ये? 4-5 दिवसामध्ये. जेव्हा घरी आल्यानंतर सुद्धा मला 4-5 दिवस तर काही समजलंच नाही. मी घरी आहे, मला 2 मुलं आहे, मुलगी आहे, बायको आहे, या कुठल्याच गोष्टी म्हणजे मला त्याच्या डोक्यातच नव्हत्या होशमध्ये असतोपर्यंत. मग घरचे मला सांगायला लागले की तुम्ही असे करत होते. मग हे काय, कपडे आंघोळीला जर गेलो तरी मग कपड्याने फाशी घ्यायचो, बाथरूमला जर गेलो संडासला तरी मागेच. मग नंतर मग मला काय केलं, एक वॉचमनसारखं बाथरूमला जायचं म्हटलं तरी बरोबर जायचे, टॉयलेटला बरोबर, आंघोळीला जायचं म्हटलं तरी दरवाजा उघडा ठेवा बाथरूमचा, दरवाजा लावायचा नाही, आमच्यासमोर आंघोळ करा. आणि मी त्यांना ओळखत नव्हतो की माझी पत्नी, माझा मुलगा आहे. मी त्यांच्याबरोबर ते सांगतात मला या गोष्टी माहीत नाही, पण त्यांनी मला सांगितलं की तुम्ही कसे वागत होते, तुम्ही काय केलं या 5 दिवसामध्ये. तर त्यामुळे ते तुम्हाला बोललो ना की मी तिच्यासाठी फ्रूट घ्यायला गेलो, या टेन्शनमध्ये ते आजारी पडलेली तेव्हा. अच्छा. तर त्या 5 दिवसामध्ये असं काय घडलं की मी आंघोळीला जरी गेलो तरी मागे यायचे की काही करून घेतील. आणि समजा आता आमच्या घरची बाई, माझी पत्नी मला वाढून देते, तो वाढून देताना मी म्हणायचो, अजून मीच बायकोला म्हणायचो, अहो मी जेवत नाही, तुमचे घरचे आल्यावर, तुमचे पती आल्यावर मी जेवेल, तुमचा नवरा नाही घरी, मी कसं काय जेवू. म्हणजे हे सगळं विसरून गेलो. म्हणजे ती माझ्यासाठी तो परिवारच नव्हता, ते परके झालेले. हे सगळं म्हणजे पूर्ण माहितीच गेली. आणि नंतर मग यांच्या लक्षात आलं की आता याला काही पर्याय नाही. मग आजूबाजूचे लोक बी जे होते, आमच्या घरचे सांगायचे की आजूबाजूचे लोक सगळे म्हणायचे की बाबा तुमचा नवरा असा आहे आणि एखाद्या दिवस काही व्हायचं तर अमुक होईल धमुक होईल. आणि आम्ही त्या भाड्याच्या घरात राहायचो. तर ते घरमालक पण बोलायला लागलं की तुम्ही एखाद्या दिवशी काही केलं तर आम्हाला अडकवशाल, हे चांगलं नाही. एक तर मेंटल दवाखान्यामध्ये टाका, नाही तर काहीतरी विलाज करा. आता विलाज करून डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर बोलले की याच्यावर काही विलाज आहेच नाही, आणि काही आजारी वगैरे काय आहे नाही तर काय विलाज करणार. मग यांनी 1-2 दिवस नाही तर 5 ते 6 दिवस पूर्ण वाचमिकीसारखं माझ्याकडे लक्षच, रात्रंदिवस. जेवणसुद्धा मला माहीत नव्हतं की जेवण केव्हा करायचं, काय करायचं, काहीच म्हणजे असं माहीत नाही. भूक लागली त्यावेळेस फक्त एखाद्या बाहेरच्या माणसाने, हो मला जेवायला द्या ना असेल तुमच्या घरी, असं परक्या माणसासारखं. आणि झोपायच्या वेळेस रात्री झोपताय समजा सगळी मुलं आहे, मी आहे, आमची पत्नी आहे, तर झोपताना मी सांगायचो की बाबा मी बाहेर झोपतो, तुमच्या घरचे आले तर मला बोलतील हे कोणाची मुलं आहे, कोण मुलगा आहे, तुमचा आहे का, असं तसं. म्हणजे माझ्याच मुलांना मी ओळखत नव्हतो. इतकी वाईट परिस्थिती झाली. यांनी होप सोडून दिला होता की बाबा आता हे काही चांगल्या कंडिशनमध्ये येतील, आणि काय झालं हे आणि काय नाही त्यांच्या डोक्याच्या बाहेर झालं. आणि बाबागिरींमध्ये एक त्यांनी महाराज याला त्याला दाखवायचा प्रयत्न पण केला होता, पण ते त्यांच्या डोक्याच्या बाहेर होतं. त्यामुळे ते बोलले की आता काय करायचं. मग आमच्या घरच्यांना माहिती होतं की मी पहिल्यापासून महादेवाची भक्ती करतो. बरं, मग यांनी घरच्यांना माहिती होतं की महादेवाची भक्ती पहिल्यापासून करता, आता याच्यापासून काहीतरी करू आणि त्याच्यानंतर आपण ओंकारेश्वरला इकडे तिकडे जायचं. ते बोलतात जाऊ. मग त्यांनी देवाऱ्यामधून दक्षा घेतली, काही भस्म घेतला आणि दुपारच्या वेळेस जेवायला वाढलं. नंतर मी बोललो की तुमच्या घरच्यांना येऊ द्या, म्हणजे
माझ्याच बायकोला मी म्हणतोय की तुमच्या घरचे आल्यावर जेऊ. हम्म. तर ते बोलायला लागले की तसं काही नाही, तुम्ही जेवून घ्या, त्यांचा काही भरोसा नाही, ते कधी येतील, तुम्ही जेवून घ्या. आणि मग जेवण केल्यानंतर मला थोडी झोपायची सवय होती. जेवण केल्यानंतर मी झोपलो. झोपेमध्ये त्यांनी मला रक्षा वगैरे लावली आणि रुद्राक्षाची जी माळ माझ्याकडे असते नेहमी, ती एक माळ गळ्यात टाकून दिली. टाकल्यानंतर जवळजवळ 2.5-3 घंट्यानंतर मला जाग आली. जाग आल्यानंतर जवळजवळ 4-3:30-4 वाजले असतील. त्यानंतर आम्हाला मी उठल्यानंतर डायरेक्ट सगळ्यांनाच वळखायला लागलो. म्हणजे मला असं मागचं काहीच आठवत नव्हतं. आता यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे मागचं काहीच नाही. मला तिथून परत म्हणजे आजची तारीख ज्या तारखेला जी घटना घडली तीच तारीख माझ्या डोक्यात. त्याच्यामधले जे 10-12 दिवस जे गेले ते सगळे मागे गेले. पण मला ज्या दिवशी जाग आली ना, त्या दिवशी मीला ओळखायला लागलो की ही माझी बायको आहे, मुलगा आहे. मी उठले म्हणजे शुद्धीवर आल्यानंतर बोललो, म्हटलं मी आज मला उठवलं नाही, मला कामावर जायचं होतं मला. डबा बनवला का नाही, महेश कुठे गेला, भैया कुठे आहे, मुलगी कुठे आहे, असं म्हणजे तुम्ही का बरोबर बसले. मग नंतर घड्याळात टाईम बघितला मी तर 4 वाजलेले. ते म्हणले तुम्ही कामावरून आले, झोपले होते आता. अच्छा. त्यांनी मला माहिती नाही दिली की तुमच्यावर काय झालं. तुम्ही कामावरून आले म्हणे, झोपले होते, तुम्हाला आता ते दिवस थोडा अंधार वाटतंय ना, त्यामुळे तसं वाटतंय, उद्या जा कामाला. तेव्हा मी शुद्धीवर आलो. आणि त्याच्यानंतरची मग ती घटना घडलेली. ती रिक्षात गेलो, ते ट्रॅव्हलने जात होतो आम्ही याला. मग तिथून आल्यानंतर जवळजवळ काही घटना घडलीच नाही. पण त्रास जो 4-5 दिवस जो त्रास झाला तो भरपूर झाला. भरपूर म्हणजे एक वेळा मी फाशी पण घेतलेली, पण या असल्यामुळे मी वाचलो समजा. मग तुम्ही जे परत होशमध्ये आला, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवायला लागल्या, मग तुमच्या घरच्यांनी तुम्हाला सगळ्या गोष्टी घडलेला प्रकार हा किती दिवसांनी सांगितलं तुम्हाला? मला ज्या टायमाला आम्ही उज्जैनला, म्हणजे मी ज्या टायमाला येणे सांगितलं ना, मी झोपेतून उठलो, तुम्हाला सांगितलं ना मी झोपेतून उठलो, मी शुद्धीवर आलो समजा, मला कळायला लागलं. पण मला मागचं काय 4-5 दिवसात 6 दिवसात जे घडलं ते मला काही माहीतच नव्हतं. मग हे घाबरायला लागले की मुलगाही आणि आमचे जे घरमालक होते त्यांनाही आनंद झाला की बुवा कमीत कमी ते ओळखायला तर लागले. याच्याने सगळ्यांना आनंद झाला. पण विषय असा होता की यांना सांगावं का नाही सांगावं, का सांगितल्यानंतर परत तसं झालं तर. बरोबर. मग मला काय झालं की मी तुम्हाला म्हणलो ना, मी आजारी पडलेली याच्यासाठी फ्रूट घ्यायला गेलो. सुरुवात तिथून झाली. तो मला बोलला की म्हणे का हो नाना, मग तुम्ही मागे लय 2-4 दिवस फिरत होते म्हणे, काही तब्येत बिघडली होती का, एकदम अवतार बदलून टाकला होता, कसेच फिरायचे आणि काही आणि बोलतही नव्हते ना आमच्याशी. आणि त्यानंतर आज आले तर नंतर तुम्ही बी आता अशी बडबड करायला लागले म्हणे, कोणाशी बोलत होते. तो विषय झाला. मग तिथून मला डाऊट आला की म्हटलं झालं काय होतं यार माझ्याबरोबर. मग मी घरी आलो, यांना बोललो की म्हटलं का की 4-5 दिवस पहिले काही झालं होतं का. तर म्हण नाही, तुम्हाला कोणी काही बोललं का. म्हटलं नाही असं. मला तो बोललो की ते 4-5 दिवस झालं तुम्ही असं तसं. मग नंतर आमचा ज्याचं काम घेतलेलं मी, तो मालक माझ्याकडे आला. तो मला काय बोलला की म्हणे का हो म्हणे तुम्ही पैसे घेतलेले म्हणे, आता पैसे जाऊ द्या म्हणे, पण माझं काम आलं ना, तुम्ही कामावर यायचा फोन केला म्हणे, त्यानंतर तुम्ही फोनच उचलत नाही. मग घरच्यांनी त्याला काय केलं, आमच्या घरची मंडळी आणि ते घरमालक ते मालकला बोलले की तुम्ही इकडे या, त्यांच्याशी नका बोलू, इकडे या. त्यांनी परत ते घरमालक त्यांना बाहेर नेलं आणि सांगितलं की म्हणे तुम्ही आमच्याशी बोला. तर म्हणे त्यांच्याशी अशी घटना झाली. मी ऐकतोय, मी समोरच ऐकत होतो. हो म्हटलं माझ्यासमोर सांगा काय सांगायचं. मग तेव्हा यांनी सांगायला सुरुवात केली की तुम्ही 4-5 दिवस घरात नव्हते, तुम्ही सकाळून गेले नेहमीप्रमाणे, आणि नंतर आमच्याशी काही तुमचा कॉन्टॅक्टच नाही. आम्ही किती बघितलं, इकडं नातेवाईकांकडे फोन लाव, याला विचार त्याला विचार, पण कोणीच काही तपास लागत नव्हता. आणि तुम्ही इथंच फिरत होते म्हणे कुठंतरी. कारण आज इकडे विचारायला गेलं ते सांगायचे काल मला दिसले, आणि दुसऱ्या गल्लीमध्ये म्हणजे दुसरीकडे विचारलं तर ते तुमचे मित्र सांगायचे काल तर मला भाऊ भेटले, आणि दुसऱ्याकडे म्हणजे जिकडे विचारत सगळे हेच सांगायचे की मला काल भेटले. मग आम्हाला त्यांना डाऊट यायला लागला की जर गावातच फिरताय मग घरी काय येत नाही किंवा दिसत का नाही. मग त्यांना मी कधी भेटलोच नाही, कारण आमची घरची मंडळीची तिकडे बाहेर कुठे येणं जाणं नाही, आणि मुलं हे शाळेपासून ते लांब काही जाऊ शकत नाही. आणि मी तेवढ्याच एरियामध्ये जवळजवळ त्या संभाजी औरंगाबादचा जो एरिया होता तेवढ्या जवळजवळ 8-10 किलोमीटरच्या एरियामध्येच फिरत होतो. बरं 1-2 दिवस नाही, 5 ते 6 दिवस. आणि त्याच्यानंतर यांनी मला तो प्रकार सांगितला की असं झालं.
आणि तो प्रकार झाल्यानंतर मग त्यांना भीतीच बसली. मी एक पहिले तर कोणी सांगायलाच तयार नाही काय झालं, आणि मलाही माहीत नाही माझ्याबरोबर काय झालं. फक्त मला एवढं कळून चुकलं होतं, कपडे आणि चपला पूर्ण घासलेल्या आणि ते फोन नंबर आणि ते सगळं. मला कधी कधी डाऊट यायला लागलं की म्हटलं साला काहीतरी लपवत आहे. मग ते घरमालक आणि हे एक दिवशी बसले आणि त्यांनी मला डिटेलमध्ये सांगितलं की तुम्ही असे असे करत होते, असं असं झालं होतं, तसं तसं. आणि त्याच्या पुढच्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोरच घडलेल्या. हो, कुठल्या तरी रिक्षात गेलो आपण, मी रिक्षात गेलो, ते माहीत पडलं कोण आहे काय ते. पडलं ते त्यानंतरच घडलेले. मग तुम्ही एवढे दिवस सगळं चालत होते तर तुमचे पाय वगैरे दुखले नाही का? पाय पूर्ण जाम झालेले, हे जे नसा बिसा आहे का पूर्ण हिरवे पडून गेले होते, पाय सुजून गेले होते. म्हणजे पण मला त्या टायमाला काही होशच नव्हता ना, मी कोण आहे काय आहे जर माहीतच नाही. म्हणजे एखादी पागल माणूस कसा येडा झाला तर त्याच्या काही डोक्यात नसतं, त्याला ना दुःख कळत ना भूक कळत, या काही गोष्टी कळतच नाही. मानसिक संतुलन पूर्ण बिघडून जातं, ते नियंत्रण सुटून गेलं असतं. तर मला कशी आता माझी ओळख जेवढी होती, जवळजवळ जेवढे लोक मला ओळखायचे, ज्या एरियात गेलो, ज्या रोडाने जातोय किंवा देव याच्यातून जातोय, तर ते कोणी ओळखीचं भेटलं की आता माझा स्वभाव असा होता, चहा पाणी हे ते करणं. आणि मित्रमंडळी ओळखीचे, कोणी नाश्ता जेवू घालायचं, मनाचे ना नाश्ता करून घ्यायचो. मला माहीत नव्हतं मला ओळखतो कोणी ओळखतो, मला खायची मतलब. भूक लागली कोणी खाऊ घालून द्यायचं, आणि ताण लागली पाणी पिऊन घ्यायचं. कुठे पितोय काय पितोय मलाच माहीत नव्हतं ना मी कोण आहे. त्या अशा प्रकारे मग ते कसं 8 दिवस असे गेले, 5-6 दिवस ते, आणि 2 दिवस घरी आल्यावर यांनी बी तेच केलं. हे बी मला एकदम म्हणजे मी ओळखत नव्हतं, त्यामुळे हे बी घाबरायला लागले आता झालं काय. मग ते डॉक्टर की केली, सगळं करून बघितलं, बाबा लोकांना विचारलं, ते म्हटलं की नाही आमच्या डोक्याच्या बाहेर आहे. ते महादेवाच्या कृपेने झालंय सगळं व्यवस्थित. ते महादेवाच्या कृपेने म्हणजे पहिल्यापासून मी आता महादेवाच्या कृपेने प्रवचन पण करतो, आणि काही अशी निगेटिव्ह लोक एनर्जी असली कोणाची तर त्यांचं मी स्वतः बरं करतो. मग त्यामुळे लोकांना जास्त हे वाटायला लागलं की हा माणूस स्वतः दुसऱ्यांचं हे करतो आणि याच्या मागे असं कसं काय होऊ शकतं, ते जास्त म्हणजे डाऊटफुल व्हायला लागलं. आणि मला स्वतःलाच आश्चर्य वाटलं, कारण आपण एखादी देवाचा आपण हे करतो आणि आपल्याला असं होणं. पण ते विषय कसा असतो माहिती का, याच्यामधला एक मला लक्षात आलं की तुम्हाला त्रास देण्याचा हेतू होता फक्त, बाकी त्याने आपल्याला काही हानी केली असं नाही. पण त्याची जे काही असेल मन इच्छा अपुऱ्या असतील किंवा काय असतील, तर परत त्याचं म्हणजे ते मृत्यू झालेला म्हणजे ते माझ्याविषयी तेच घटना घडवायची होती त्याला. कारण मी एक वेळा फाशी घेतलेली घरामध्येच हे नसताना, त्यांनी लगेच दरवाजाचा आवाज आल्यामुळे लगेच उतरवलं मला खाली. नंतर मी बाथरूमला गेलो, संडासला टॉयलेटला गेलो. त्या टायमाला रुमाल लावून गेलो, फक्त रुमाल आणि अंडरवेअर बनियनवर. हे म्हणलं कपडे न्यायचे नाही तुम्ही, काही भरोसा नाही. तर त्या टायमाला मी रुमालने फाशी घेतो. तर त्या टायमाला टॉयलेटमधून असं त्यांना काही भास आला किंवा काहीतरी केव्हाचे गेले अजून आले कसे नाही. मग तेव्हा पण ते मला सगळ्या ठिकाणी बरोबर राहायचे, बाथरूमला जाओ किंवा आंघोळीला जाओ. आता त्याच्यानंतर परत काय प्रॉब्लेम नाही ना? नाही, तो जो एरिया सोडला, ती वस्ती तो एरिया जो होता ते सोडून दिलं. मी तेव्हापासून कल्याणला शिफ्ट झालो. तेव्हापासून काही त्रास वगैरे काही नाही. पण एवढं कळून चुकलं की आहे काहीतरी निगेटिव्ह एनर्जी असते. म्हणजे अनुभव घेतला आपण ते स्वतः अनुभव घेतल्याशिवाय लक्ष देत नाही. बरं, तर मित्रांनो, हे होते आपल्या सरांचे अनुभव आणि खूप भयंकर प्रकार त्यांच्यासोबत घडले होते. त्यांच्या कुटुंबाने त्यांना खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि लक्ष दिलं, त्याच्यामुळं कुठला तरी मोठा प्रकार घडता वाचला.